नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जी.के. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर केलेले आहेत। वेळ न घालवता आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न आहे बघा, RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर खालीलपैकी कोण होते? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी, C.D. देशमुख हे RBI किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते। या ठिकाणी प्रश्न दोन प्रकारे विचारला जातो, RBIचे पहिले गव्हर्नर आणि RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर। तर बघा, पहिले भारतीय गव्हर्नर C.D. देशमुख आणि फक्त गव्हर्नर जर विचारले पहिले तर ओसबोर्न स्मिथ हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते। पहिले भारतीय C.D. देशमुख। सध्या कोण आहेत विचारलं तर शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर आहेत। ठीक आहे मित्रांनो, C.D. देशमुख यांचे नाव चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्याचे प्रस्तावित आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा। तर या ठिकाणी बघा, राज्य आणि राज्यपाल यांची जोडी दिलेली आहे, यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेश आनंदीबेन पटेल ही काही जोडी आहे ती चुकीची जोडी आहे। तर मित्रांनो, मध्य प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल नसून मंगूबाई पटेल हे आहेत। मंगूबाई पटेल हे मध्य प्रदेशचे राज्यपाल आहेत। आनंदीबेन पटेल कुठले आहेत? तर UP उत्तर प्रदेश आहेत आनंदीबेन पटेल। ठीक आहे, गुजरातचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे रमेश बैस आणि कर्नाटकचे थावरचंद गेहलोत। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, ऑस्कर 2023 अंतर्गत सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार कोणास मिळाला होता? तर मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे तो द एलिफंट विस्परर्स या भारतीय हा जो लघुपट पुरस्कार आहे तो द एलिफंट विस्परर्स या भारतीय लघुपटास मिळालेला आहे। द एलिफंट विस्परर्स। त्यानंतर प्रश्न बघा, नुकतंच कोणी पद्मश्री पुरस्कार परत केला आहे? तर मित्रांनो, मागील काही ज्या काही घडामोडी झाल्या होत्या त्यामध्ये बघा, कुस्तीबद्दल त्यामध्ये बजरंग पुनिया याने पद्मश्री परत केला होता। बजरंग पुनिया हा कुस्तीपटू आहे ज्याने संजय सिंग याची निवड कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी झाल्या निषेधार्थ त्याचा पद्मश्री हा पुरस्कार परत केला होता। त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुलित्झर पुरस्कार दिला जातो? योग्य उत्तर आहे बघा पत्रकारिता। पर्याय क्रमांक ए, पत्रकारिता या क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुलित्झर हा पुरस्कार दिला जातो। याची सुरुवात बघा 1917ला झालेली आहे। त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या कलमानुसार संसद कोणत्याही राज्याची विधानसभा बरखास्त करू शकते आणि राष्ट्रपती शासन लागू करू शकते? कोणत्या कलमान्वये? तर बघा, पर्याय क्रमांक बी, 356 कलमान्वये राष्ट्रपती शासन लागू केले जाऊ शकते कोणत्याही राज्यामध्ये। त्यानंतर प्रश्न आहे, मुंबईच्या दलाल स्ट्रीटमध्ये खालीलपैकी कोणाचे कार्यालय आहे? तर मुंबईच्या दलाल स्ट्रीटमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, पर्याय क्रमांक बी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे मुख्यालय किंवा कार्यालय आहे। जागतिक बँकेचे विचारले कुठे आहे? वॉशिंग्टन DC मध्ये आहे। जागतिक बँकेचे वॉशिंग्टन DC मध्ये आहे। त्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? तर योग्य उत्तर आहे बघा 34, पर्याय क्रमांक डी, 34 जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रामध्ये। 29 महानगरपालिका आहेत आणि 7 कटक मंडळ आहेत। 36 राज्य आहेत। ठीक आहे, या ठिकाणी बघा चारही महत्त्वाचे मुद्दे आहेत। जिल्हा परिषदा विचारल्या तर 34, जिल्हे विचारले तर 36, महानगरपालिका विचारल्या तर 29 आणि कटक मंडळ विचारले तर 7। त्यानंतर प्रश्न आहे, याओशांग हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध उत्सव आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी, मणिपूर राज्याचा हा प्रसिद्ध उत्सव आहे याओशांग। मणिपूरचे राज्यपाल विचारले तर अनुसुया उईके आणि मुख्यमंत्री विचारले तर N. बिरेन सिंग।
त्यानंतर प्रश्न आहे पेप्सी या कंपनीचे राजदूत खालीलपैकी कोण आहेत? तर कोण आहेत? रणवीर सिंग. पर्याय क्रमांक ए रणवीर सिंग हे पेप्सी या कंपनीचे राजदूत आहेत. त्यानंतर प्रश्न आहे कान्हा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश या राज्यामध्ये कान्हा हे राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर प्रश्न आहे वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते? कितवे होते? 24वे. पर्याय क्रमांक सी 24वे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे वर्धमान महावीर. ठीक आहे मित्रांनो, पहिले जर विचारले तर ऋषभनाथ किंवा ऋषभदेव हे पहिले होते. वर्धमान महावीर किती आहेत? 24वे. तर 22वे कोण होते? 22वे होते नेमिनाथ, 23वे होते पार्श्वनाथ आणि 24वे वर्धमान महावीर. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे नानासाहेब यांनी भारतामधील कोणत्या शहरामध्ये 1857च्या मोठ्या बंडाचे नेतृत्व केले होते? योग्य उत्तर बघा कानपूर या शहरामध्ये 1857च्या मोठ्या बंडाचे नेतृत्व नानासाहेब यांनी केले होते. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फूड पार्क छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यामधील वाहेगाव आणि डॅश डॅश गावामध्ये स्थित आहे. तर धनगाव, वाहेगाव आणि धनगाव या गावांमध्ये स्थित आहे. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोण महाराष्ट्रामधील पहिले वारकरी संत होते? तर योग्य उत्तर बघा संत ज्ञानेश्वर. पर्याय क्रमांक सी संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रामधील पहिले वारकरी संत आहेत. त्यानंतर प्रश्न आहे एकतेचा पुतळा गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यामधील डॅश डॅश येथे स्थित आहे. कुठे? पर्याय क्रमांक बी केवाडिया या ठिकाणी स्थित आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.